नमस्कार मंडळी. चैत्र महिन्याची सांगता आणि खास कारणानिमित्त योगायोगाने जुळून आलेला आमचा एक छानसा मैत्री संघ, जो तितकाच त्या प्रवासासारखाच अकल्पित आणि सुंदर होता. आणि ते खास कारण संपलंय, पण त्या खास कारणानिमित्त त्यांची एक आठवण राहावी म्हणून एक त्याच कारणासारखा सुंदर असा आंबट गोड चटपटीत असा पदार्थ मी केला आहे, तो म्हणजे कैरी डाळ. तर चण्याची डाळ भिजत घातली होती गरम पाण्यामध्ये 2 तास. मग पाणी उपसून घेतलं, त्याच्यामध्ये थोडं आलं, 3 मिरच्या, कढीपत्ता, मीठ, साखर घालून बारीक वाटून घेतलं, पाणी न घालता ओबडधोबड. मग त्याच्यात एक कैरी सोलून किसून घातलेली आहे, थोडी कोथिंबीर घातलेली आहे. मिरची वाटणात घातल्यामुळे मस्त खमंगपणा या कैरी डाळीला येतो. त्यानंतर याच्यामध्ये आपण एक फोडणी घालणार आहे. जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लाल मिरची, हळद आणि मीठ थोडंसं, आणि ही मस्त खमंग चुरचुरीत फोडणी याच्यावर द्यायची आहे. आणि अशी मस्त आंबट गोड तिखट चवीची ही आंबे डाळ, कैरी डाळ तयार आहे. नक्की या पद्धतीने करून बघा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या या खास प्रवासाची साक्षीदार ही झालेली डाळ सगळ्यांना भारी आवडलेली आहे. तुम्हीही करून बघा.